हे लग्न काय संपाना, आजही लग्न आहे आपल्याला एक नाशिकला. आपली एक चुलते ना तिकडं प्रोफेसर होते नाशिकला. आज आहे ना त्यांच्या मुलीचं लग्न आहे. त्याच्यामुळे जावंच लागणार लग्नाला, घरचं लग्न आहे ते. चला बसा लवकर. भाऊ बैस कोण, तू बैशी कोण, मी बसलो गाडी चालवायला. येतो मग पोराव लग्नाला जाऊन. आता हे शेवटचं लग्न आहे आमच्या घरचं. मग पुढच्या वर्षीच पाहू. एक तर ट्रॉफिक लय आहे म्हणते नाशिकला जाताना. काय काय होईल तर भाऊ, लग्न सापडतं बरं होईल. बरं तरी आपण लवकर निघालो. चला भेटू लग्नामध्ये. आता आम्ही सगळे चाललोय बर का पोराव नाशिकला लग्नाला. या वर्षी इतके लग्न खाले, नुसती बुंदी, नुसते गुलाब जांभळ, भाकरीची ना आमची गाठच नाही झाली या वर्षी. अवघड आहे आता. ते बुंदी न गुलाब जामन ते मठ्ठा पिऊन पार जाम होऊन गेलो. असं झालं कधी आता मिरचीन भाकर खाऊ. चला आजचे दिवस येऊ खाऊन, पाहू नंतर मग. हे पाहुणे 40 गावचे आमचे भाचे, ते येलो होते उन्हाळ्यामध्ये सुट्टीवर. इतके लग्न खालते ना या वर्षी, अजून वैतागले नाही ते. अजून 5-50 लग्न खाऊनच जाऊ म्हणे आता. मग निघालो आम्ही. पोटामधलं पाणी पण हलणार नाही अशा डोके एवढले खड्डे असलेल्या रोडनं. हा चष्म्यावाला गडी पण आजकाल खूपच शायनिंग मारून राहिला. माऊचं पण चाललं होतं मला डायलॉग जोडणं. विखरणीवरून कानडीन, कानडीवरून पाटोदान, पाटोदा मार्गे डायरेक्ट लासलगावला पोहोचलो. तिथं पण चालू होतं मोठमोठले झाडं तोडणं. रस्त्याचं काम पण प्रगतीपथावर चालू होतं. तुम्ही काय पुढं जाऊ नका म्हणे, इडच थांबा, कारण की पुढं चालू म्हणे रोड फोडणं. विंचूरच्या पुढं निघाल्यावर एकदम चिकन चोपडा रस्ता झालाय. आता होणार नाही टायराचं घर्षण. एक साईडचं काम चालू असल्यामुळं घडी घडी येत होते बरं का पोरांनो डायव्हर्शन. थोडस पुढे गेल्यानंतर मसोबा महाराजांचं मंदिर लागलं. तिथं पण घेऊन टाकलं आम्ही दर्शन. आता आपण निफाडच्या पुढे निघालोय. आपले काका पण लहानपणापासून नाशिकला राहत्या. आपण त्यांना आता भेटणार आहे खूपच वर्षानं. मग आम्ही नाशिकला पोहोचलो. ही भूमी पावन झालीये प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं. आलं भाऊ मंगल कार्यालय. चला आता थोडं पाहुण्यात स्वागत उभं राहावं लागल. सोनावणे आणि शिंदे पाटील परिवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे. या लॉनचं नाव आहे देवकी नंदन. आमचे सगळे भाऊबंद माझ्या अगोदर पाहुण्याच्या स्वागतासाठी उभे होते आणि करून घेतलं मी गणपतीला वंदन. घरच्या माणसाला काय कडक टोपीचं काम नाही म्हणलं, पण त्यानं घालूनच दिली आणि लावून दिलं कपाळाला चंदन. गेल्या गेल्या लाडक्या बहिणीला पण भेटून घेतलं. नवरदेवांचा पण बाहेर डान्स चालू होता. मग मी पण थोडस जाऊन नाचलो. नाचायला कशा झालं म्हणलं बंधन. वेळ पण खूपच झाला होता. नवरदेव नवरी पण आता स्टेज कडे निघणार होती. त्यांची चालू होणारी आता इकडून पुढे नवी कहाणी. त्यांची पण खतरनाक अशी एंट्री झाली. या फटाकडे होत नाही वाढतं काही हानी. लग्न जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत नवरीची आई पण घालीत असती तुळशीला पाणी. नवरदेव नवरीची जोडी पण दिसू राहिली जशी काय राजा आणि राणी. इथं पण वाजला होता फटाकड्याचा खूपच मोठा बार. दोघांनी पण करून घेतले एकमेकांना नमस्कार. हा विवाह सोहळा पण पडला थाटामाटात पार. चला धन्यवाद.